नमस्कार. 9th स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर 4 कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स याच्यातला सेकंड सेक्शन आपण पाहतोय. त्यापूर्वी आपण पहिला सेक्शन हा जो आहे तो संपदा क्लासेस यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पहा. त्यामध्ये एक आपण टाईप पाहिलेला आहे 4.1शी रिलेटेड असणारा, ज्याच्यामध्ये आपणाला ट्रायंगलचा बेस, त्याच्यानंतर ॲडजस्टंट बेस जे आहे ते एक अँगल दिलेला असणार आहे, तो अँगल, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपणाला त्या दोन्ही रिमेनिंग टू साईडची सम जी आहे ती सम दिलेली असणार. आता याच्यात एक स्मॉल चेंज आहे, तेवढा आपण फक्त विचार करायचा आहे. सुरुवातीचे दोन पार्ट आपण आहे त्याच पद्धतीने पाहतोय. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलचाच विचार करायचा आहे. सेकंड पार्ट जो आहे याच्यात ॲक्च्युली दोन पार्ट आपण पाहणार आहे. त्यातला पहिला पार्ट आपण पाहत असणार टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस दिलेला असणार आहे आणि अँगल ॲडजस्टंट टू दी बेस अँगल आपल्याला दिलेला असणार आहे. त्याचबरोबर डिफरन्स दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे डिफरन्स बिटवीन द रिमेनिंग टू साइड्स इज गिवन. जे आपल्याला मागच्या याच्यामध्ये आपल्याला सम दिली होती, सम असताना आपण काय करायचं ते पाहिलेलं होतं. आता डिफरन्स दिलेला असताना डिफरन्समध्ये सुद्धा दोन पार्ट असणार आहेत. जे रिमेनिंग टू साइड्स असणार आहेत त्यातली फर्स्ट साईड जी आहे ती ग्रेटर असेल तर आणि सेकंड साईड जर ग्रेटर असेल तर, अशा दोन पद्धतीने आपण त्याचा विचार करणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण सुरुवातीला पाहत असताना एक एक्झाम्पलच्या स्वरूपात विचार करूया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की कोणती साईड ग्रेटर आहे आणि कोणती साईड स्मॉल आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन एक्झाम्पल 4.2शी रिलेटेड असणारे हे एक्झाम्पल आहेत. ट्रायंगल XYZ हा आपल्याला ड्रॉ करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे, सच दॅट YZ इज इक्वल टू 7.4 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल XYZ इज इक्वल टू 45 डिग्री अँड आपल्याला डिफरन्स दिलेला आहे XY मायनस XZ इज इक्वल टू 2.7 सेंटीमीटर. आता यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा बेस आहे आणि एक आपल्याला अँगल दिलेला आहे, ॲडजस्टंट अँगल जो आहे तो बेसचा तो आपल्याला एक दिलेला आहे, या ठिकाणी Y दिलेला आहे. त्यामुळे एवढ्यावर आपण स्टार्ट करू शकतो. जसं आपण पहिले सेक्शन फर्स्टमध्ये आपण ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन ड्रॉ करताना दोन गोष्टी आपण विचार केल्या, जे आपण बेस काय असेल तो घेतला, तो त्या ठिकाणी ड्रॉ केला, त्याच्यानंतर एक अँगल ड्रॉ केला, म्हणजे कमीत कमी एवढी आपण फिगर ही काढू शकतोय. फक्त त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपल्याला विचार करायचा आहे. आता त्याच पद्धतीने पहिल्यांदा आपण सुरुवात करू की XY मायनस XZ इट मीन्स काय की ट्रायंगल तुमचा जो XYZ आहे त्याच्यामध्ये XY ही फर्स्ट साईड आहे, YZ ही सेकंड साईड आहे आणि XZ ही थर्ड साईड आहे. आता याच्यामध्ये सेकंड साईड इट मीन्स बेस आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आता रिमेनिंग टू साईड इट मीन्स XY ही आपली फर्स्ट साईड आणि थर्ड साईड इट मीन्स XZ तुमची आहे. या दोन्हीतला डिफरन्स दिला आहे, म्हणजे ही जी फर्स्ट साईड आहे ही या ठिकाणी याच्यातनं हे ज्या अर्थी मायनस केले त्या ती फर्स्ट साईड आपली ग्रेटर आहे, लक्षात ठेवायचं. याचा अर्थ डिफरन्समध्ये आपल्याला जरी फर्स्ट साईड ग्रेटर दिलेलं असेल, रिमेनिंग साईड ही स्मॉल दिलेली असेल, तर अशा वेळेला कन्स्ट्रक्शन करताना आपण नेमकं काय करायचं. सुरुवातीला आपण जो बेस दिलेला तो बेस आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्याचे सेगमेंटची लेंथ दिली आहे 7.4 सेंटीमीटर. त्या पद्धतीने तेवढ्या लेंथचा आपण या ठिकाणी 7.4 सेंटीमीटरचा आपण XYZ हा बेस आपण काढून घेतला. नंतर अँगल Y आपल्याला दिलेला आहे. अँगल Y हा 45 डिग्री दिलेला आहे. इट मीन्स Y या ठिकाणी आपण प्रोट्रॅक्टर ठेवून हा 45 डिग्रीचा अँगल जो आहे तो अँगल आपण कंप्लीट केलेला आहे. ही फिगर तुमची एवढी जी आहे ती कंप्लीट करता येईल. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेला सम होतं या पॉईंटपासून तुम्ही जी काय असेल ती सम इथं काढला. आता डिफरन्स आहे, डिफरन्समध्ये आपली फर्स्ट साईड ज्यावेळेला ग्रेटर असते त्यावेळेला आपण 2.7 हा डिफरन्स दिलाय. Y या पॉईंटवर ठेवून 2.7चा आपण आर्क मारायचा, तो साधारणतः या ठिकाणी येणार आहे. म्हणजे ती फिगर तुम्हाला अशा पद्धतीने मिळेल. Y पॉईंटपासून आपण काय केलं की 2.7 सेंटीमीटर जो काही डिफरन्स असेल तेवढं आपण डिस्टन्स घेऊन या ठिकाणी आर्क मारून घ्यायचा आहे आणि याला एखादं जादा तुम्ही नाव द्यायचं. जसं आपण समचा या ठिकाणी आर्क मारल्यानंतर इथे एक जादा नाव देत होतो आणि ते जॉईन करत होतो, तशाच पद्धतीने या ठिकाणी काय करायचं, डिफरन्स जो असेल तो टाकून घ्या आणि त्याच्यात नसणार एखादं जादा कोणतंही नाव द्या. आपण या ठिकाणी W दिलेले, हा W पॉईंट आणि त्याच्यानंतर रिमेनिंग आपला राहिलेला Z पॉईंट हे जॉईन करायचं. आता आपण हे एक्स्ट्रा काढलेलं आहे, ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनमध्ये काढायला सांगितलेलं नाही आहे, पण आपण हे एक्स्ट्रा काढलेलं आहे. आणि मागच्या फिगरमध्ये तुम्हाला सांगत असताना सूचना दिलेली होती की जो आपण एक्स्ट्रा सेगमेंट काढतोय त्याच सेगमेंटचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आता मागच्या याच्यामध्ये सम होती त्यामुळे ती फिगर साधारणतः अशी यायची. आता या ठिकाणी डिफरन्स दिलेला आहे त्यामुळे तो सेगमेंट तुमचा या पद्धतीने आलेला पाहायला मिळेल. आता हा जो पार्ट आहे याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना तीच मेथड आपण वापरणार आहे. आता आपण YZचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं असेल तर WZचा परपेंडिक्युलर बायसेक्टर करायचं असेल तर W आणि Z मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं.
समजा आपण झेड पासून येथेपर्यंत डिस्टन्स घेतलं तर ते मोर दॅन हाफ डिस्टन्स होईल. झेड या पॉईंटवर ठेवून आपण याच्या वरच्या साईडला, अप्पर साईडला आणि बिलो साईडला आपण या ठिकाणी काय करायचं की आर्क मारून घ्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा तशाच पद्धतीने झेड डब्ल्यू या पॉईंटवर ठेवून याला इंटरसेक्ट करणारा आर्क मारून घ्या आणि पुन्हा याला इंटरसेक्ट करणारा आर्क मारून घ्या. म्हणजे ज्याचा अर्थ ती फिगर तुम्हाला अशा पद्धतीनं तयार झालेली पाहायला मिळेल. इथं आपण डब्ल्यू आणि झेड याच्यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलंय. डब्ल्यू या पॉईंटवर ठेवून आपण हा आर्क मारलेला आहे. सेम आर्क आपण खालच्या साईडला तशाच पद्धतीनं सेम डिस्टन्सचा आर्क आपल्याला पुन्हा झेड या पॉईंटवर ठेवायचा आहे आणि पुन्हा याला इंटरसेक्ट करणारा पुन्हा तसंच खालच्या बाजूला इंटरसेक्ट करणारा आपण हे आर्क मारले. याचे इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे त्यातनं पास होणारी लाईन ड्रॉ करायची आहे. आता इथे तर थोडीशी काळजी कोणती घ्यायची की ही लाईन आपण जी ड्रॉ करतोय ही लाईन परपेंडिक्युलर लाईन ही वरच्या साईडला इंटरसेक्ट करेल तोपर्यंत आपण एक्सटेंड करायचे. की तुम्हाला ह्या दोन्हीही साईड ह्या इंटरसेक्ट करायला पाहिजे. म्हणजेच आपण हे ऑलरेडी पहिल्यांदा अँगलची ही साईड काढलेलीच आहे, रे काढलेला आहे. गरज लागली तर हा एक्सटेंड करून घ्या आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही काढत असताना इथंपर्यंतच न घेता तो काय करायचा की पुढे वाढवत जायचा आहे. जोपर्यंत याला इंटरसेक्ट होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी एक्सटेंड करायचा आहे. आणि हा इंटरसेक्शन पॉईंट इट मीन्स आपला रिमेनिंग थर्ड पॉईंट असणार आहे. ऑलरेडी आपण ट्रँगलचे वाय आणि झेड हे पॉईंट लिहिलेत, राहिला आपला एक्स पॉईंट. हा एक्स पॉईंट या ठिकाणी आपण घ्यायचा आहे आणि एक्स पॉईंट आणि त्याच्यानंतर झेड पॉईंट आपण जॉईन केला की आपली फिगर ही कंप्लीट झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर त्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण दाखवलेलं असल्यामुळे हे दोन्ही इक्वल दाखवा आणि इथला अँगल 90 डिग्री दाखवा आणि हे एवढं जॉईंट करून घ्या म्हणजे तुमची फिगर ही कंप्लीट होईल. म्हणजे फायनली ती फिगर आपल्याला या पद्धतीनं तयार झालेली पाहायला मिळते. जे दोन्हीतला डिफरन्स काय आपला तर मागच्या याच्यामध्ये सम होती आणि आता डिफरन्स आहे. डिफरन्समध्ये सुद्धा पुन्हा दोन पार्ट आपण पाहणार आहे. त्यातला पहिला पार्ट मी काय सांगितलं की पहिली साईड जर तुमची ग्रेटर असेल म्हणजे तुम्ही जर कम्पेअर केला तर लक्षात येईल एक्स वाय याची लेंथ जर तुम्ही मेजर केला आणि त्याच्यानंतर वाय एक्स झेड याची लेंथ मेजर केला तर ही साईड ग्रेटर असलेली पाहायला मिळते. आणि त्यामुळे या ठिकाणी जर फर्स्ट साईड ग्रेटर असेल तर कन्स्ट्रक्शन हे अशाच पद्धतीनं करायचं आहे. आणि एकदा पुन्हा आपण रिपीट करूया. सुरुवातीला आपण हा सेगमेंट जो आहे तो वाय झेड आपण काढून घेतले. इट मीन्स बेस काढलाय, त्याची लेंथ आपल्याला 7.4 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यानंतर बेसचा एक अँगल आपल्याला दिलेला आहे, वाय अँगल दिलेला तो 45 डिग्री दिलेला, तो अँगल आपण ड्रॉ केला म्हणजे हा रे काढून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला डिफरन्स दिलेला आहे 2.7 दिलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट साईड आपली स्मॉल असल्यामुळे ग्रेटर असल्यामुळं आपण इथून या वाय पॉईंट पासून हा आर्क आपण मारला 2.7चा आणि हा पॉईंट आपण जॉईन केलेला आहे. हे जॉईन केल्यानंतर हा जो एक्स्ट्रा आपण सेगमेंट ड्रॉ केलेला आहे याच्यातलंच मोर दॅन हाफ आपण डिस्टन्स घेतलं. डब्ल्यू पासून आपण मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन या ठिकाणी इथं आर्क मारलेलं आहे, तसं इथं आर्क मारलेलं आहे. पुन्हा झेड पॉईंटवर सेम डिस्टन्स ठेवून आपण याला इंटरसेक्ट करणार, याला इंटरसेक्ट करणार आर्क मारले आणि यातनं पास होणारी लाईन आपण ड्रॉ करत असताना ती वरच्या साईडला इंटरसेक्ट करेल अशा पद्धतीने ती आपण एक्सटेंड केली. आणि हा इंटरसेक्शन पॉईंट इट मीन्स रिव्हनिंग पॉईंट आपण इथं एक्स दाखवला. हा एक्स पॉईंट आणि झेड पॉईंट जॉईन केल्यानंतर आपली फायनली फिगर झाली. अशा पद्धतीने फर्स्ट साईड ग्रेटर असेल तर हेच कन्स्ट्रक्शन अशा स्वरूपात करायचं आहे. यातलं सेकंड एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळेल. कंस्ट्रक्ट ट्रँगल पी क्यू आर. ट्रँगल पी क्यू आर आपण ड्रॉ करायचं आहे सच दॅट क्यू आरची लेंथ आपल्याला 6.5 सेंटीमीटर दिले आहे. मेजर ऑफ अँगल पी क्यू आर 40 डिग्री दिलेला आहे आणि पी क्यू मायनस पी आर हे आपल्याला 2.5 सेंटीमीटर डिफरन्स दिलेला आहे. मिनिमम एवढं आपण स्टार्ट करू शकतो. डिफरन्समध्ये आपण चेक केलं तर लक्षात येईल पी क्यू ही फर्स्ट साईड आपली आहे, त्यामुळे फर्स्टमधनं हे सेकंड आपलं मायनस केलेलं आहे. त्यामुळे याचा अर्थ आपल्याला आता जे आपण कन्स्ट्रक्शन केलं याच पद्धतीने फक्त मेजरमेंट तेवढी वेगवेगळी दिलेली आहे, तेवढा फक्त आपण विचार करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला बेस जो आहे तो 6.5 सेंटीमीटरचा आहे तो आपण काढून घेतला आणि अँगल क्यू जो आहे तो आपल्याला 40 डिग्री दिलेला आहे. अँगल क्यू आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी डिफरन्स 2.5 सेंटीमीटरचा आहे. क्यू या पॉईंटवर ठेवून आपण तो डिफरन्स टाकून घेणार आहे, तेवढ्या डिस्टन्सचा आर्क मारणार आहे. जे नेक्स्ट स्टेपला आपल्याला या पद्धतीने फिगर झालेली पाहायला मिळेल. क्यू पासून आपण हे डिस्टन्स टाकलं 2.5 सेंटीमीटर, त्याला यस हे पॉईंट नाव दिलंय. यस आणि आर आपण जॉईन केलं म्हणजे हे एक्स्ट्रा काढलेला सेगमेंट आहे. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना यस आणि आर मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन वर आणि खाली या पद्धतीने आपल्याला हे आर्क मारून घ्यायचे म्हणजेच ती फिगर आपल्याला अशा पद्धतीने तयार झाली पाहिजे.
यस आणि आर मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं, यस या पॉईंटवर ठेवून सुरुवातीला या ठिकाणी आर्क मारला, तसंच खालच्या बाजूला आपण आर्क मारलेला आहे. पुन्हा सेम डिस्टन्स आपण ठेवायचं आहे आर या पॉईंटवर ठेवून आणि याला इंटरसेक्ट करणार आणि याला इंटरसेक्ट करणार आर्क मारून त्यातनं पास होणारी लाईन जी आहे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण पुढं एक्सटेंड करून ही याला इंटरसेक्ट करणारा पॉईंट येईपर्यंत आपण ते एक्सटेंड केलेला आहे. हा इट मीन्स रिमेनिंग पॉईंट असणार आहे इंटरसेक्शन पॉईंट. आता ट्रँगल आपण पी क्यू आर काढतोय, त्यातले क्यू आणि आर घेतलेत, इट मीन्स रिमेनिंग थर्ड पॉईंट आपला पी असणार आहे. पी पॉईंट आणि आर पॉईंट आपण जॉईन करूया म्हणजे फायनली फिगर आपली कंप्लीट होईल. त्याचबरोबर या ठिकाणी इक्वल पार्ट आपण दाखवायचे, कॉन्ग्रुएंट पार्ट दाखवायचे आणि अँगल 90 डिग्री दाखवायचा आहे. फायनली फिगर ही आपल्याला या पद्धतीने तयार झालेली पाहायला मिळते. नाही दोन्ही फिगर बदल फक्त काय की मेजरमेंट तेवढं चेंज केलं, ते एका फिगरचं कन्स्ट्रक्शन आपल्याला आलं की आपण या पद्धतीनं म्हणजे हे तुम्हाला पुन्हा हीच एक्झाम्पल पुन्हा नोटबुकमध्ये प्रॅक्टिस करायचे. कारण एकदा तुम्ही करून ठेवलं तर कायमस्वरूपी तुमचं होऊन जात आहे. त्यामुळे ते कन्स्ट्रक्शन करताना फक्त परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला आला की इझिली आपण हे करू शकतोय. आता त्याच्यामध्येच पुन्हा थोडंसं आपण जर विचार केला, एक थर्ड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायसाठी या ठिकाणी दिलेले ट्रँगल पी क्यू आर दिलेला आहे, सच दॅट पी क्यू मायनस पी आर याची लेंथ आपल्याला 2.4 डिफरन्स दिले 2.4 सेंटीमीटर, क्यू आर हे 6.4 आहे आणि अँगल पी क्यू आर 40 मध्ये. आता हेच एक्झाम्पलमध्ये तुम्ही फक्त माहितीसाठी मी दाखवतोय. आता नावं तीच आहेत. क्यू आर हा जो बेस आहे तो इथं 6.5 दिलं आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला 6.4 घ्यायचा आहे. त्यानंतर अँगल क्यू जो आहे तो आपल्याला 40 दिलेलं आहे, त्याच्याऐवजी 55 हा अँगल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा डिफरन्स दिलेलं आहे 2.4, इथं 2.5 त्याची 2.4 घ्या, या पद्धतीने जॉईन करा. त्याच्यातलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन परपेंडिक्युलर बायसेक्टर हा काढून घ्या आणि त्याच्यानंतर इंटरसेक्शन पॉईंट आणि ते जॉईन करा. म्हणजे याचा अर्थ तुमची फिगर ही कंप्लीट होईल. हे तुम्हाला एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधलाच आणखीन एक सेकंड पार्ट पाहायचा आहे, जे आपल्याला डिफरन्समध्ये आपण याच्यात काय बोललं की पहिली साईड आपली ग्रेटर होती आणि रिमेनिंग साईड ही आपली स्मॉल होती. आता आपल्याला काय करायचं आहे की सेकंड साईड आपली जर ग्रेटर असेल म्हणजे तुमच्या इथं लक्षात येईल, कन्स्ट्रक्ट ट्रँगल ए बी सी सच दॅट बी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल ए बी सी इज इक्वल टू 80 डिग्री दिलेलं आहे आणि ए सी मायनस ए बी हे 2.5 दिलेलं आहे. आता कमीत कमी एवढं आपण काढू शकतोय, पण आपल्याला रिमेनिंगचं कंप्लीट करायचं असेल तर तेवढं फक्त विचार करायचा आहे. तर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे बा की इथं ज्यावेळेला आपण कम्पेअर केलं तर लक्षात येईल ए बी ही पहिली साईड आहे आणि ए सी ही तुमची रिमेनिंग इट मीन्स थर्ड साईड आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं आपण देताना त्यांनी काय केलं की ए सी मायनस ए बी दिले, ए बी मायनस ए सी नाही. जर ए बी मायनस ए सी असतं तर वर ज्या फिगर्स आपण कंप्लीट केले त्याच पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. मात्र इथं तुम्हाला ए सी इट मीन्स तुमची थर्ड साईड इथं ग्रेटर आहे आणि जर असं असेल तर एक स्मॉल चेंज करायचं आहे. बाकीचं आपण कन्स्ट्रक्शन तसं करणार पण एक स्मॉल चेंज करणार. ते कुठल्या पद्धतीने पहा, इथं तुम्हाला सुरुवातीला जो बेस आहे तो बेस काढून घ्यायचा. बेस आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेला आहे, बी सी हा बेस 6 सेंटीमीटर. अँगल बी जो आहे तो आपल्याला 80 डिग्री दिलेला आहे. अँगल बी या ठिकाणी प्रोट्रॅक्टर ठेवायचा आणि 80 डिग्रीचा अँगल जे आहे या पद्धतीने आपण ते ड्रॉ करून घ्यायचं. आता तुम्हाला बुकमध्ये 100 दिलेले, त्याच्याऐवजी या ठिकाणी 80 घ्यायचं आहे. 80 घेऊन आपण या ठिकाणी हे फिगर ड्रॉ केल्यानंतर फक्त तुम्हाला जादा काय करायचं आहे, ॲक्च्युली अँगल आपण जर रे आहे तो वरच्या बाजूला काढलेला जरी असला तोच रे तुम्हाला खाली पण वाढवायचा आहे. म्हणजे ह्याच्यात फक्त जादा बदल कुठला की ज्यावेळेला आपली सेकंड साईड जी आहे ती ग्रेटर असणार आहे त्यावेळेला तुम्ही एवढंच करायचं आहे की अँगल रेग्युलर आपण टाकताना वरच्या बाजूला टाकून घ्यायचंच आहे, पण तो खाली सुद्धा आपण वाढवून घ्यायचा आहे. एवढंच एक जादा तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर डिफरन्स आपण वरच्या बाजूला टाकत होतो तो आता खालच्या बाजूला टाकायचा आहे. जे दोन चेंज कुठले आहेत तर एक स्मॉल चेंज असा आहे की अँगल वरच्या बाजूला टाकलेला जरी असला तर तो एक्सटेंड करून खाली वाढवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पद्धतीनं डिफरन्स जे आहे तो जो काय दिलेला असेल तो आपण या पॉईंट पासून वर टाकत होतो त्याचा अर्थ घेत होतो, त्याच्याऐवजी आता तो फक्त आपल्याला खाली टाकायचा आहे. एवढंच आपल्याला चेंज करायचं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये तुमच्या लक्षात येईल डिफरन्स आपल्याला जो दिले तर 2.5 बी पॉईंट पासून आता तो खाली घेणार आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा. या ठिकाणी डिफरन्स जो आहे तो आपण इथं खाली घेतलेला पाहायला मिळतोय. म्हणजे बी पॉईंट पासून आपण 2.5 सेंटीमीटरवर हा डी पॉईंट आपण प्लॉट केलेला आहे. इथून इथंपर्यंत डिस्टन्स आहे ते 2.5 आपण खाली टाकलेले आहे आणि हा डी पॉईंट आणि सी पॉईंट जॉईन करा. म्हणजे हा तुम्ही आता एक्स्ट्रा काढला आणि आपला रूल काय की जो एक्स्ट्रा आपण या ठिकाणी सेगमेंट ड्रॉ करतोय त्याचाच आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी डी आणि सी ह्याच्यातनं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर करूया. याच्यामध्ये आपल्याला जर पुढची फिगर जर स्टेप बघितला तर या पद्धतीने तयार झालेली पाहायला मिळते. इथं तुम्हाला
हा DC हा सेगमेंट आपण एक्स्ट्रा काढलेला आहे. डी पासून सी पर्यंत मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या. ते घेतल्यानंतर आपण या ठिकाणी केले डी पॉईंटवर ठेवून इथं आपण आर्क मारलेले आहेत. हे दोन्ही आर्क आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर सी पॉईंटवर ठेवायचा, त्याला इंटरसेक्ट करणारे आर्क जे आहेत ते आपण मारलेले आहेत. बरोबर, जे डी आणि सी याचा हा जो सेगमेंट आहे, DC हा सेगमेंट आहे, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढतोय. रूल आपला असं की मोर दॅन हाफ डिस्टन्सचा. डी पासून आपण मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन इथं आर्क मारले, सेम डिस्टन्स घेऊन आपण या ठिकाणी इंटरसेक्ट करणारे आर्क मध्ये हे दोन्ही पॉईंट आपल्याला मिळेल. त्यातनं पास होणारे आपण लाईन ड्रॉ करायची आहे. आता ही लाईन ड्रॉ करत असताना ही लाईन आपण अशा पद्धतीने एक्सटेंड करून घ्यायची आहे किंवा जोपर्यंत वाढवत जायचं आहे, कधीपर्यंत की ह्या दोन्ही इंटरसेक्ट करणार आहेत तोपर्यंत आपण त्या वाढवायच्या. दोन्हीही इंटरसेक्ट केल्या की तो पॉईंट इट मीन्स रिमेनिंग पॉईंट असणार आहे. आता इथं ऑलरेडी ट्रँगल आपण ABC काढतोय, त्यातलं B आणि C घेतलेलं म्हणजे राहिलेला पॉईंट आपला A असणार आहे. A पॉईंट आणि त्याच्यानंतर रिमेनिंग C पॉईंट जॉईन करा म्हणजे तुमची फिगर ही कंप्लीट झालेली पाहायला मिळते. म्हणजे ती फायनली फिगर आपल्याला या पद्धतीनं तयार झालेली पाहायला मिळते. A आणि C आपण जॉईन केले की कंप्लीट फिगर होते. परपेंडिक्युलर बाय सेक्टर असल्यामुळे दोन्ही इक्वल दाखवले आणि तिथला अँगल 90 दाखवा. त्यातून मेजरमेंट काय असेल ते सगळे आपण व्यवस्थित लिहायचे. म्हणजे दोन्हीतला फरक फक्त एवढाच आहे की जे आपण वर डिस्टन्स टाकतो त्याच्याऐवजी खाली डिस्टन्स टाकायचं आहे, हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि इंटरसेक्शन पॉईंट आणि जॉईन केला की फिगर कंप्लीट होईल. याच पद्धतीनं आणखीन एक आपल्याला एक्झाम्पल पाहता येईल. इथं कन्स्ट्रक्ट ट्रँगल ABC आपल्याला सच दॅट BC लेंथ आपल्याला 7 दिलेले आहे. अँगल B हा 40 डिग्री दिलेला आहे आणि AC मायनस AB हे आपल्याला 3 दिलेले आहे. या डिफरन्सवरून आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला कुठल्या टाईपचे म्हणजे पहिल्या टाईपची आपल्याला फिगर काढायची की दुसऱ्या टाईपची. तर या ठिकाणी आपण विचार करत असताना समजा नाही लक्षात आलं तर मग तुम्हाला दोन्हीही काढून बघायला कुठले तरी एक बरोबर येणार आहे, पण तसं करायचं नाही आहे. तर आपण या ठिकाणी मेथड लक्षात ठेवायचे. ॲक्च्युली फिगर तुम्हाला निश्चित काढता येते. सुरुवातीला आपल्याला जो बेस दिलेला आहे तो 7 सेंटीमीटरचा आपण बेस काढून घेऊया. अँगल 40 डिग्री दिलेला आहे. B अँगल जो आहे तो 40 डिग्री दिले, तो वरच्या साईडला घेतलाय, तसंच तो आपण खाली सुद्धा वाढवलेला आहे. त्याच्यानंतर डिफरन्स आपण खाली टाकणार आहे. डिफरन्स आपल्याला दिलेले 3 सेंटीमीटर. त्यामुळे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय केले की B पासून इकडे खाली आपण 3 सेंटीमीटर D हा पॉईंट घेतलेला आहे. D पॉईंट आणि C पॉईंट आपण जॉईन केला. हे एक्स्ट्रा काढलेला सेगमेंट आहे, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. D आणि C मधलं मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊ, वर आणि खाली आपण आर्क मारून घेऊया. याचा अर्थ आपल्याला ती फिगर या पद्धतीनं तयार झाली आहे. D आणि C मधलं आपण मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतला वरच्या बाजूला, तसंच खालच्या बाजूला आपण आर्क मारले. C पॉईंटर ठेवून याला इंटरसेक्ट करणारे आपण आर्क मारले आणि यातनं पास होणारे आपण जॉईंट लाईन जी आहे इट मीन्स परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे आणि हे इंटरसेक्शन पॉईंट या ठिकाणी मिळतो. हा पॉईंट आणि C पॉईंट आपण जोडूया म्हणजे याचा अर्थ फायनली आपल्याला जॉईन केलं की फिगर ही कंप्लीट झालेली पाहिजे, म्हणजे फायनली फिगर या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो 4.2 जो पार्ट आहे त्याच्यात दोन टाईपचे म्हणजे एकूण आपण तीन म्हणजे पहिल्या याच्यामध्ये सम दिल्यानंतर आणि डिफरन्समध्ये दोन आपल्याला पाहायचे आहेत. एक म्हणजे फर्स्ट साईड ग्रेटर असताना, दुसरं म्हणजे सेकंड साईड ग्रेटर असताना. या दोन्ही पद्धतीची मेथड जी आहेत ते दोन्हीचं कन्स्ट्रक्शनचं तुम्ही प्रॅक्टिस करा, ते तुम्हाला हे इझिली कंप्लीट करता येईल. याच पद्धतीने आपण आणखीन एक याच्यातला पार्ट पाहणार आहे थर्ड सेक्शनमध्ये, त्याचा आपण उल्लेख करणार आहे. थँक्यू.